हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे भोगीची भाजी। तर चला तर मग बघूयात आपण काय काय भाज्या घेतल्यात। हे बघा, ही एक चिलची भाजी आहे, रानभाजी म्हणतात। खूप पौष्टिक भाजी आहे ही। तर ही चिलची भाजी घेतलेली आहे आणि ही हिवाळ्यातच येते। आणि हा बघू शकता चाकवत आहे, कुठं कुठं ह्याला चंदन बटवा म्हणतात, तर कुठे कुठे ह्याला चाकवत पण म्हणतात। तशी चिलची आणि चाकवतची भाजी घेतलेली आहे। आता ही कुकरच्या डब्यामध्ये घालून घेणार आहे मी दोन्ही भाज्या, बघू शकताय तुम्ही। ही चिलची ही भाजी आपण कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतली। आता आपण यामध्ये श्रावण घेवडा घालणार आहोत थोडासा। हा श्रावण घेवडा आहे, बघू शकताय। थोडंसं गाजर घालणार आहे मी या डब्यामध्ये, गरगट्यात थोडंसं गाजर घेतलेलं आहे। ही बोरं घेतलेली आहेत, आठवड्या काढून ह्याच्या बोरं घेतलेले आहेत, बघू शकताय। आणि ही वाल घेतलेला आहे। आणि हे पेरूचे तुकडे आहेत, 2 ते 3 पेरूचे तुकडे घेतलेले। एक ऊसाची कांडी घेतलेली आहे आणि हा घेवडा घेतलेला आहे। ओले हरभरे घेतलेले आहेत, बघू शकते। ही चवळी घेतलेली आहे थोडीशी। हा पावटा घेतलेला आहे थोडासा। आणि ह्या ओल्या तुरीच्या शेंगेचे बी आहेत, ओली तूर आहे। आणि वाटाणे घेतलेले आहेत, मटार जराशी जास्तच घालायचे, छान लागतात गरगट्यामध्ये, बघू शकता। थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता हे सर्व धुवून आपण कुकरला लावून घेणार आहोत, स्वच्छ धुणार आहोत अगोदर। कुकरला शिजवून घेणार आहोत आपण व्यवस्थित। हे बघा, कुकरला लावून घेतलेली भाजी मस्त शिजलेली, बघू शकताय। आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहोत। मस्त पाणी काढून व्यवस्थित भाजी आपली हाटून घ्यायची ग्लासच्या साह्याने, बघू शकता। एकजीव करून घ्यायची छान। आता ही ऊसाची कांडी आपण काढून टाकूया। आता यामध्ये 1 चमचा तिळाचं कूट घालायचं या भाजीमध्ये, 1 ते 1.5 चमचा घालू शकता तुम्ही। आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मस्त अशी भाजी हाटून घ्यायची, बघू शकता। एकजीव करायची छान। थोडीशी हळद घालायची, पाव चमचा, पुन्हा मस्त वाटून ते भाजी शिजवलेलं पाणी घालून घ्यायचं थोडंसं। तुम्हाला जेवढा गरगटा पातळ करायचा आहे त्या हिशोबाने पाणी घालायचं। भाजी आपली छान झाली। आता पातेलं गरम करत ठेवलं होतं, त्यात तेल घालून घेऊयात। 1 चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली म्हणजे जिरे घालूयात 1 चमचा। नंतर हे लसूण आणि मिरचीचं, कच्च्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कुटून, आणि लसूण त्याचं वाटण घातलेलं आहे। हे छान परतून घेऊयात व्यवस्थित लसूण। आणि आता आपण ही बारीक केलेले गरगटा घालून घेऊया त्यामध्ये, बघू शकता। तुम्हाला जेवढं पाणी पातळ करायचं आहे घालायचं तेवढं घालू शकता तुम्ही पाणी, किंवा घट्ट पण ठेवू शकता गरगटा। गरगटा आपला तयार झालेला, थोडंसं मीठ घालूयात आता आणि 1 उकळी काढून उतरून ठेवूयात गरगटा। गरगटा बघू शकता किती छान झालेला आहे। आता आपण करणार आहोत खेंगाट।
खेंगाट करण्यासाठी किंवा मिक्स व्हेज पण म्हणू शकता तुम्ही, मिक्स व्हेज भाजी. तर हा बघा, त्यासाठी आपण वाटण करणार आहोत. वाटणासाठी मी एक कांदा भाजून घेतला आहे, ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे बघू शकता, थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. आल्याचे तुकडे घेतलेले आहेत 3-4 आणि लसूण पाकळ्या आहेत 7 ते 8 लसूण पाकळ्या. ह्याचे सर्वाचं वाटण करून घेऊयात आपण एकदम मस्त. बघू शकता वाटण झालेलं आहे आणि एका पातेल्यात आपण भाजी करणार आहोत, ही खेंगाट करणार आहोत. हे काळं तिखट घालून करणार आहोत आपण भाजी ही. बघू शकता त्यात तेल घालून घेते मी पातेल्यामध्ये. एक चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली म्हणजे 1 चमचा जिरे घालूयात. जिरे ही छान तडतडले म्हणजे टोमॅटो घालून घेऊयात आपण. एक टोमॅटो छान शिजवून घ्यायचा व्यवस्थित परतून. बघू शकता आता हे वाटण केलेलं आपलं आलं लसूण कोथिंबीर खोबरं त्याचं वाटण घालणार आहोत आणि वाटण मस्त असं परतून घ्यायचं. चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित वाटण परतायचं. वाटण आपलं परतलं जाते तोपर्यंत आपण भाज्या बघणार आहोत, कुठल्या कुठल्या घेतलेत भाज्या. मी तुम्हाला भाज्यांची नावे सांगते. बघू शकते हे बघा, हा ओला मटार घेतलेला आहे, ही चवळी घेतलेली आहे, हे ओले हरभरे घेतलेले आहेत, तूर घेतलेली आहे ओली, हा घेवडा घेतलेला आहे, हा पावटा घेतलेला आहे. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं आपण. आणि ऊसाची एक कांडी घेतली छोटीशी, गाजराचे तुकडे घेतलेले आहेत बघू शकता. एक बोर घेतलेला आहे, त्याची आटळी काढून घेतली बोराची. आता हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. बघा वाटण आपलं छान परतलं गेले, बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे वाटणाला. आपण यात पाव चमचा हळद घालून घेतली. आता काळा मसाला घालणार आहोत. घरगुती काळा मसाला आहे हा, काळं तिखट. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता काळं तिखट. मस्त असं काळं तिखट परतून घेतल्यावर तिळाचं कूट, थोडंसं तिळाचं कूट घालून घेतलेलं आहे 1 ते 1.5 चमचा बघू शकताय. आणि ह्या धुतलेल्या भाज्या सर्व घालून घेऊयात आपण. भाज्या छान परतून घ्यायच्या तेलामध्ये आणि छान हलवून वाटणाबरोबर एकदम मिक्स करून घ्यायच्या भाज्या. आणि आता ह्यात गरम पाणी घालणार आहे मी. थोडासाच रस्सा करायचा म्हणून एखादच ग्लास पाणी घालायचं. फार पातळ भाजी करायची नाही, ती छान लागत नाही. तर बघू शकताय अंगापुरता रस्सा करायचा आहे त्या मस्त. बघू शकताय थिकनेस बघा या भाजीचा किती छान आहे. आणि भाजी शिजून थोडंसं पाणी कमी होतं म्हणून थोडंसं अजून पाणी आणि मीठ घालून घेते मी चवीनुसार. बघू शकताय आता ही भाजी आपली शिजेपर्यंत आपण बाजरीच्या भाकरी करणार आहोत. तर त्यासाठी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यात थोडंसं मीठ घालून घेतलं आणि थोडीशी हळद घालायची, कारण बाजरीला आपला असा रंग नसतो व्यवस्थित चांगला, म्हणून थोडीशी हळद घालून मस्त भाकरी करून घेणार आहोत. आता त्यासाठी हा बघा पातळ भाकरी येण्यासाठी आपण गरम पाणी घालायचं या पिठामध्ये. नवशिक्यांसाठी सुद्धा खूप छान उपयोगाची टीप आहे ही. तुम्हाला जर पातळ भाकरी बनवायच्या असतील तर पीठ आपलं गरम पाण्यात मळायचं, म्हणजे भाकरी आपली न तुटता छान होते. बघू शकताय. आणि हे पीठ उलटण्याच्या साह्याने थोडंसं हलवून कोमट झाल्यानंतर छान असं हाताने मळून घेऊयात. बघू शकताय कसं मळते मी.
मस्त असं मळून घेणार आहे पीठ मी. घट्ट गोळा बनवून ठेवायचा पिठाचा छान असा. बघू शकताय, जेवढं तुम्ही व्यवस्थित पीठ मळाल तेवढी तुमची भाकरी सुंदर होणार आहे. म्हणून पीठ मळायला थोडीशी मेहनत घ्यायची आणि मस्त मळायचं पीठ एकदम. बघू शकताय. आणि थोडंसं कोमट पाणी लावायचं त्याला, म्हणजे एकदम भाकरी आपली मस्त आणि पातळ एकदम होऊन जाते. तर आता आपण पोळपाटावर थोडासा पिठाचा गोळा घेऊन बघू शकताय थोडंसं मळून व्यवस्थित असं मळून घेणार आहे. आणि आता पीठ टाकून भाकरी थापून घेऊयात आपण पोळपाटावरती. पोळपाटावर आपल्या भाकरी खूप छान होतात, पातळ एकदम. बघू शकताय मस्त बघा, छान अशी पातळ भाकरी थापून घेऊयात. तवा आपला गरम होण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे. थोडेसे तीळ टाकून घेऊयात भाकरीवरती. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि अशी बाजरीची भाकरी खाण्याची खूप छान पद्धत आहे आपल्या इकडं. थंडीच्या दिवसात बाजरी खाल्ली जाते, रादर तीळ सुद्धा खाल्ले जातात. म्हणून हा बघा पातळ किती भाकरी झालेली आहे बघू शकता. बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, राळ्याचा भात असं जेवण केलं जातं. तर हा बघा आता मस्त भाकरी भाजून घेऊयात पाणी लावून. ही भाकरी खूप पातळ असल्यामुळे पाणी लावण्यात जर प्रॉब्लेम येत असेल तुम्हाला तर तुम्ही सुती कापड्यानं सुद्धा पाणी लावू शकता या भाकरीला. सुती आणि स्वच्छ कापड घेऊन मस्त त्यांनी सुद्धा पाणी लावता येतं भाकरीला. हा बघा आपल्या भाकरीला पाणी लावून झालेलं आहे. आता पलटून घेऊयात. तोपर्यंत आपण दुसरी भाकरी थापून घेणार आहोत. मस्त बघा, पीठ मळून ठेवलं म्हणजे पटापट अगदी भाकरी होतात. बघू शकताय. असे थोडेसे तीळ लावून घ्यायचे आणि नंतर भाकरी थापायची, म्हणजे तीळ आपल्या भाकरीला छान चिटकून जातात. मस्त पातळ भाकरी थापलेली आहे. आता ही तव्यातील भाकरी आपण पलटी मारून घेणार आहोत शेकून. व्यवस्थित भाजून घ्यायची भाकरी. बघू शकताय भाकरी मस्त फुगलेली आहे आपली. बघू शकताय. आणि पातळी बघू शकता किती छान झालेली आहे, एकदम पातळ झालेली आहे भाकरी. आता दुसरी भाकरी मी तव्यात टाकून घेते. आणि असे वरून थोडेसे तीळ लावून तुम्ही या भाकरीला पाणी लावलं तरीही चालतं. दोन्ही साईडनं जर तुम्हाला तीळ लावून खायची असेल तर भाकरी. हे बघा आपलं भोगीचं ताट तयार आहे. एक खेंगाट केलेला आहे मी. बघू शकता मिक्स व व्हेज भाजी, हा भोगीचा गरगट्टा, वरण भात, तूप, बाजरीची भाकरी तीळ लावलेली, काकडी आणि गाजर आणि हे तिळाचे लाडू. कसं वाटलं भोगीचं ताट मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.